राज्यामध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर जे एक अनिश्चिततेचं मळब दाटलं होतं ते आज दूर झाले। संदर्भ आहे सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात दाखल असलेल्या याचिकेचा। ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी आरक्षणाच्या मर्यादा संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका सुरू आहे त्या याचिकेअन्वये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार की नाही होणार हा प्रश्न गेले अनेक दिवस चर्चेत होता। हा प्रश्न कायम असतानाच राज्यामध्ये 288 नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घोषित झाल्या। या निवडणुकांचा कार्यक्रम हळूहळू पुढे सरकत होता, पण याचिकेकडे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश काय येतात याकडे लक्ष ठेवून राज्य निवडणूक आयोगाने अजूनही जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महानगरपालिकांचा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केलेला नाही। खरं तर 31 जानेवारीच्या आत राज्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचं उद्दिष्ट निवडणूक आयोगासमोर आहे। त्याची वाच्यता सुद्धा निवडणूक आयोगाने या आधीच्या निवडणुका घोषित करताना केलेली आहे। मात्र सगळ्यात मोठा अडसर होता तो या याचिकेचा। आज या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय आला। निर्णय असा आहे की सध्या जो निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे तो सुरू राहू द्यावा। पुढच्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या जे निवडणुका असतील त्यांचेही कार्यक्रम घोषित करा। राज्यामधल्या 6 वर्षांपासून रखडलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचे सुद्धा कार्यक्रम घोषित करा। अट एकच आहे, ओबीसी आरक्षण 27% देत असताना एकूण आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडू नका। ज्या निवडणुका आधी घोषित झालेल्या आहेत त्यामधल्या काही निवडणुकांमध्ये म्हणजे जवळपास 40 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतीमध्ये ही मर्यादा ओलांडली गेलेली आहे, पण त्यांचा कार्यक्रम घोषित झालेला आहे। आता ज्यांचा कार्यक्रम घोषित झालेला नाहीये तिथे जर हे करायचं असेल तर आरक्षणाच्या पद्धतीमध्ये, पॅटर्नमध्ये काही बदल करावे लागतील। ते बदल केले जाणार आहेत का? ते बदल न करताच निवडणुका घेतल्या तर किती जागांचा फटका बसू शकेल? आणि मग या निवडणुकांवरची निवडणुका घेण्याबाबतचं जरी अनिश्चिततेचं मळब गेलेलं असलं तरी मग ज्या निवडणुका ज्या 27% आरक्षणाची मर्यादा पाळत असताना 50%ची मर्यादा ओलांडून झालेल्या आहेत त्याच्यावरची अनिश्चिततेची तलवार कायम राहणार का, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले। सोप्या शब्दांमध्ये सांगायचं, निवडणुका होऊ शकतील, मात्र 50%ची मर्यादा ओलांडली तिथल्या निवडणुकांवर टांगती तलवार कायम असेल। या संदर्भात प्रश्न बाकी सगळ्यांच्या मनामध्ये भरपूर आहेत। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आहेत, पण त्या अगोदर एक रिपोर्ट बघूया ज्यामध्ये हे स्पष्ट होईल की आज सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय काय घडलंय। मतदान होणार। हो, राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदानाचा मार्ग मोकळा झालाय। 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींचं मतदान ठरल्याप्रमाणे 2 डिसेंबरला होणार आहे। शिवाय जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका सुद्धा निवडणूक आयोगाला जाहीर करता येणार आहेत। त्यामुळे राज्यात सध्या सुरू असलेल्या निवडणुकांचा धुरळा पुढचे किमान 2-3 महिने तरी खाली बसणार नाही हे आता स्पष्ट झालंय। ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात दाखल असलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली। या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं नेमकं काय म्हटलं तेही बघा। नगर परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या घोषणा झाल्याप्रमाणेच होतील। निवडणुका घ्यायला न्यायालयाची कोणतीही आडकाठी असणार नाही, पण सर्व निवडणुका या न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहतील। 40 नगर परिषदा आणि 17 नगरपंचायतींमध्ये 50%पेक्षा जास्त आरक्षण देण्यात आले। अधिकच्या आरक्षणाबाबतचा निर्णय हा याचिकेच्या निकालावर अवलंबून असेल। जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांच्या घोषणेसाठी कोणतीही आडकाठी नाही, पण जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आरक्षण हे 50%पेक्षा जास्त नसावं। कोर्टाच्या निर्णयामुळे कोणकोणत्या बाबी स्पष्ट झाल्यात हे अधिक सोप्या भाषेत समजून घेऊयात। सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणूक आयोगानं घोषित केल्यानुसार नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका 2 तारखेला पार पडतील। घोषित निवडणुकीवर कोणतीही स्थगिती येणार नाही। आरक्षणाची मर्यादा ओलांडली नसेल तर निवडणुका विनासायासच पार पडतील। आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या 2 महानगरपालिका आहेत ज्यांच्या निवडणुका अडचणीमध्ये असू शकतात। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका विनासायास पार पडू शकतात। सुप्रीम कोर्टानं आज दिलेल्या निर्देशांनंतर ओबीसी नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात बघूयात।
न्यायालयाने आज स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही निवडणुकीला आम्ही स्थगिती देत नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी ही डेडलाईन टाकून दिलेली आहे आणि 31 जानेवारीच्या पूर्वी या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपवायच्या आहेत आणि त्याच्यामुळे ते थांबवू शकत नाही. राज्य निवडणूक आयोग सुद्धा थांबवू शकत नाही, कारण उद्या सर्वोच्च न्यायालय म्हणणार की आम्ही थोडी थांबवले होते, आम्ही ते दिलेला नव्हता आणि म्हणून राज्य निवडणूक आयोग या निवडणुका थांबवणार नाही. आम्ही सन्माननीय न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करतो पहिल्यांदा. पण आता लार्जर बेंच जे बनवलेलं आहे त्याची हिअरिंग घेत असताना महाराष्ट्रानं अनुभवजन्य डाटा गोळा केला का, इम्पेरिकल डेटा गोळा केला का? कारण बांटिया समितीनं जी आकडेवारी ओबीसीची दाखवलेली आहे ती महाराष्ट्राच्या डोळ्यात धुळफेक करणारी आहे. त्यामुळं बांटिया समितीच्या शिफारशी महाराष्ट्र शासनाने लार्जर बेंच समोर देऊ नये. अनुभवजन्य व्यापक असा सर्वे करावा, सुप्रीम कोर्टानं सांगितलेली ट्रिपल टेस्ट करावी आणि मग लार्जर बेंच समोर हे हिअरिंग व्हावं. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीनंतर 2 तारखेच्या मतदानाचा मार्ग मोकळा झाला असला तरी मूळ प्रश्न मात्र अजूनही सुटलेला नाही. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये SC, ST आणि OBC आरक्षण 50% मर्यादा ओलांडतंय तिथं निवडणुका कशा घ्यायच्या, वॉर्डमधलं आरक्षण कसं जाहीर करायचं आणि सोबतच सुप्रीम कोर्टानं घालून दिलेल्या 50% मर्यादेचं पालन कसं करायचं याची उत्तरं अजूनही मिळायची आहेत. सुप्रीम कोर्टानं हे प्रकरण 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग केले आणि पुढची सुनावणी 21 जानेवारीला होईल. या सुनावणीमध्ये कोर्ट काय निर्वाळा देतं यावरच या सगळ्या निवडणुकांचं भवितव्य अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.